तर नेहा हांडे यांचा प्रवास इथंच थांबलाय, पण आपल्या उरलेल्या स्पर्धकांना एक संधी त्यामुळे उत्पन्न झालेली आहे हॉट सीटवर येण्याची. इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घरबसल्या आपल्या फोनवर कोण होणार करोडपती खेळू शकता. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून किंवा अपडेट करून. यात तुम्ही भरघोस रक्कम सुद्धा जिंकू शकता. आता तुम्ही फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड तुमच्या घरी बसून सुद्धा खेळू शकता आणि जिंकू शकता एक्स्ट्रा पॉइंट्स. तर मग खेळत राहा आणि जिंकत राहा. तर बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधता येते. तर अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील शब्दांची रचना अशा प्रकारे करा की त्यातून पुष्पा द फायर चित्रपटातील एक संवाद तयार होईल. आणि पर्याय आहेत ए नहीं बी है मैं, सी फ्लावर, डी फायर. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे ते. सी फ्लावर, ए नहीं, डी फायर, बी है मैं. CADB, फ्लावर नहीं फायर है मैं. आणि पाहूया किती जणांनी हे योग्य उत्तर दिलंय ते. 9 स्पर्धकांपैकी सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवलाय प्रियंका महाले यांनी. प्रियंका, थँक्यू सर. अरे फ्लावर नहीं फायर है आप. आइए आइए. हे बघा. असंही करायचं. या या. खरं खरं सांगायचं किती वेळा पाहिलाय सिनेमा? तर एकदाच बघितलाय मूवी. माझ्या भावाने दाखवला होता मला. एकदा तुमच्या मनात जी ऍक्शन आहे ती करून टाका बघू. फ्लॉवर नाही फायर है मी. ओहो. माझ्या समोर बसलेल्या आहेत औरंगाबादच्या प्रियंका महाले. सध्या त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत आणि त्यांचं DYSP होण्याचं स्वप्न आहे. वाह, अधिकारी होणार. हो. पण तुमच्या गावामध्ये सरपंच देखील महिला आहेत, तुमच्या आई देखील सदस्य आहेत आणि तुम्हीच असं म्हणलं होतात की ह्या सगळ्या सहीबाई आहेत आणि सगळा कारभार पुरुषच चालवतात. हो सर, पण आता कसं आहे ना, मी याच्यावर बोलले तर समोरच्याला पटणार नाही. मी मम्मीला सुद्धा म्हणते तू जा ग्रामपंचायत मध्ये कर, तिथं काम बघ. ती म्हणते नको, गावातल्या इतर बायका येत नाही आणि मी जर गेले तर मला शहाणं समजतील जास्त. आतापर्यंतच्या फक्त फर्स्ट मीटिंग होती ना ग्रामपंचायतची, त्यालाच ज्या लेडीज होत्या त्या सगळ्या तिथं हजर होत्या. त्याच्यानंतर एक पण मीटिंग अशी नाही ज्याला सगळे म्हणजे लेडीज किंवा जेंट्स दोन्ही मिळून हजर. फक्त त्यांच्या घरातले जे जेंट्स असतील ना तेच येत होते. तर मग ते कुठंतरी मला नाही आवडत. म्हणजे मग नुसतं सायापुरतं घरी कागद पाठवून द्यायचा आणि म्हणायचं आणा सही, आणि मग ते ग्रामपंचायत मध्ये जो प्रस्ताव ठराव होईल ते यांना काहीच माहिती नसतं. मग ते नाही आवडत सर मला. खूप खूप शुभेच्छा प्रियंका तुमच्या ह्या धडाडीसाठी आणि ह्या धाडसी वृत्तीसाठी. ही अशीच राखून ठेवा. इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घर बसल्या आपल्या फोनवर कोण होणार करोडपती खेळू शकता. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून किंवा अपडेट करून. यात तुम्ही भरघोस रक्कम सुद्धा जिंकू शकता. घरी बसून खेळताना तुम्हाला काही अडचण आली तर आता तुम्ही सुद्धा लाईफलाईनचा वापर करू शकता. त्याशिवाय तुम्हालाही मिळू शकते हॉट सीटवर येण्याची संधी. तर मग खेळत राहा आणि जिंकत राहा. चला खेळूया प्रियंका महाले यांच्या सोबत कोण होणार करोडपती. प्रियंका, 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. पुढील छायाचित्रात दिसणारी पालेभाजी कोणती आहे ते ओळखा. आम्ही तुम्हाला एक छायाचित्र दाखवणार आहोत, मग मी पर्याय सांगतो. फोटो प्लीज. आणि पर्याय आहेत ए शेपू,
बी कोथिंबीर, सी अळू, डी मेथी. सर सी अळू लॉक करा. सी अळू हो खात्री आहे? हो 100%. हो. कम्प्युटरराव सी अळू लॉक करा. सी अळू हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी. हा आहे दुसरा प्रश्न. नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणाऱ्यांसाठी पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा वापर केला जातो? आणि पर्याय आहेत: ए नाक खुपसणे, बी डोक्यावर बसणे, सी पाय पसरणे, डी अंगठा दाखवणे. सर ऑप्शन ए नाक खुपसणं लॉक करा. ए नाक खुपसणे हो खात्री आहे? हो काय करू? लॉक करा. कम्प्युटरराव ए नाक खुपसणे लॉक करा. माहिती आहे सर. प्रियांका, नको नाही त्या सर. गोष्टीत उगाच सहभाग घेणाऱ्यांसाठी काय म्हणतो आपण? नको नाक खुपसू उगाच मध्ये मध्ये. बरोबर उत्तर आहे ए नाक खुपसणे. 2000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो 3000 रुपये मिळवून देणार आहे. तिसरा प्रश्न आहे. तयार? हा तुमच्या समोर. महाराष्ट्रात कबड्डी हा खेळ पुढीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावानं ओळखला जातो? आणि पर्याय आहेत: ए फू बाय फू, बी खो खो, सी हुतुतू, डी भोज्जा. सर ऑप्शन सी हुतुतू. सी हुतुतू हो खात्री आहे उत्तराची? हो काय करूया? लॉक करा. कम्प्युटरराव सी हुतुतू लॉक करा. सी हुतुतू हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 5000 रुपये मिळवून देणार आहे. आणि हा चौथा आजच्या खेळाची वेळ संपली. नुसता खेळाचा विषय आला आणि खेळाची वेळच संपली. होय ना? हो पण काही हरकत नाही. याच उत्साहात आपण उद्या तुमच्या बरोबर खेळायला सुरुवात करणार आहोत. हो चालेल. एका आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये अध्यक्षांनी समोर बसलेल्या बुद्धिजीवींना प्रश्न केला की गाडीला ब्रेक का असतात? आता समोर बसलेली सगळीच मंडळी हुशार होती. त्यामुळे ती लगेच उत्तर द्यायला लागली की गाडी जागीच थांबावी म्हणून, वेगावर नियंत्रण असावं म्हणून. कोणी कोणी तर लॉ ऑफ फ्रिक्शन समजावून सांगायला लागलं. एवढ्यात त्या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या एका ड्रायव्हरनं हात वर केला. सगळे अवाक झाले की जे उत्तर आम्हाला नाही देता आलं तो हा ड्रायव्हर देईल. गाडीला ब्रेक का असतात याचं उत्तर देताना ड्रायव्हर म्हणला की गाडीला ब्रेक असतात कारण ती वेगानं चालवता यावी म्हणून. सभागृह टाळ्यांनी भरून गेलं. त्यामुळे उद्या अजून जोमानं आणि उत्साहानं खेळण्यासाठी तुर्तास विश्रांती घेऊ प्रियंका. हो चालेल. होय ना? वेळ झाली आहे निरोप घेण्याची. स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. शिकत राहूया, खेळत राहूया आणि बघत राहूया कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री. नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत, अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. एखाद दिवशी नवऱ्यानं स्वतःच्या मनानं भाजी आणली तर खूपदा बायका म्हणतात, हे काय घेऊन आलाय? तुम्हाला साधी मेथीची जुडी आणता येत नाही? तुम्हाला भाजीतलं काहीही कळत नाही. पण जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा मात्र बऱ्याच बायका अजूनही नवऱ्याला विचारतात, कुणाला मत देऊ? आता ज्या नवऱ्याला मेथीची भाजी निवडता येत नाही त्याला तुम्ही आमदार किंवा खासदार निवडायचा सल्ला कसा काय विचारता? पण अजूनही काही बायका पुरुषांना विचारून मतदान करतात. नाही, चर्चा करायला हरकत नाही, पण निर्णय स्वतः घेतला पाहिजे. कधी कधी वाटतं ज्या दिवशी बायका स्वतः निर्णय घेतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं लोकशाही रुजेल. आणि ज्या दिवशी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या महिला केवळ घरात बसून सही करण्यापुरत्या
सहीबाई न राहता विकासाचे निर्णय स्वतः घेतील, त्या दिवशी लोकशाही खऱ्या अर्थानं समृद्ध होईल. बदल होतोय, पण तो खूप वेगानं व्हायला हवाय. प्रियांका महाले सारख्या तरुणी या विषयावर परखड बोलतायत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. प्रियांका महाले उत्तम बोलतायत आणि छान खेळतायत. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियांका महाले यांचं. जोरदार बोलणाऱ्या प्रियांका महाले, होय ना? काल जसं जोरात सुरुवात केली आणि स्वतःच्या हक्कासाठी आता स्वतःहून बोललंच पाहिजे, खरंय ना? हो सर, बोलणारच मग. हो ना? हो आपला खेळ काल तिसऱ्या प्रश्नावर थांबला होता. हो 3,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत आणि तिन्ही लाईफलाईन्स अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. हो इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घरबसल्या आपल्या फोनवर कोण होणार करोडपती खेळू शकता. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून किंवा अपडेट करून. यात तुम्ही भरघोस रक्कम सुद्धा जिंकू शकता. घरी बसून खेळताना तुम्हाला काही अडचण आली तर आता तुम्ही सुद्धा लाईफलाईनचा वापर करू शकता. त्याशिवाय तुम्हालाही मिळू शकते हॉट सीटवर येण्याची संधी. तर मग असेच खेळत राहा आणि जिंकत राहा. तर चला खेळूया प्रियांका महाले यांच्याबरोबर कोण होणार करोडपती. प्रियांका, 5,000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. पुढील दृश्यात दिसणाऱ्या घड्याळामध्ये कोणता काटा एका तासात सर्वात जास्त वेळा गोलाकार फिरत आहे? आता मी आधी व्हिडिओ दाखवणार आहे आणि मग मी पर्याय सांगतो. ठीक आहे? व्हिडिओ प्लीज. आणि पर्याय आहेत ए सेकंद काटा, बी मिनिट काटा, सी तासाचा काटा, डी गजर काटा. सर, ऑप्शन ए सेकंद काटा लॉक करा. सेकंद काटा हो खात्री आहे? हो 100%. कम्प्युटर राव, ए सेकंद काटा लॉक करा. ए सेकंद काटा बरोबर उत्तर आहे. 5,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. याच्या पुढचा प्रश्न 10,000 रुपयांचा आहे आणि आमच्या पहिल्या टप्प्याचा आहे. तयार? हो 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. सर्वसाधारणपणे लग्नाआधी भारतीय वधूच्या हातावर प्रामुख्यानं पुढीलपैकी काय लावलं जातं? आणि पर्याय आहेत ए रांगोळी, बी निळी शाई, सी मेहंदी, डी काजळ. सर, ऑप्शन सी मेहंदी लॉक करा. सी मेहंदी लॉक करा. हो पूर्ण खात्री आहे? हो सर, मी स्वतः काढते मेहंदी. कम्प्युटर राव, सी मेहंदी लॉक करा. सी मेहंदी हे बरोबर उत्तर आहे. आणि आम्हाला हेही माहिती आहे की गावातल्या मुली सगळ्या तुमच्याकडे येतात मेहंदी काढून घ्यायला. हो, नवरी असते ना ती हा. माझ्याकडे येते. नवरदेवांच्या सुद्धा मेहंद्या काढून देते मी. आणि घरामध्ये नवरदेव? हो, गावातले भैयाचे मित्र वगैरे असले ना त्यांचे मेहंदी काढून देते मी. नाही, त्यात काय म्हणजे नवरीची मेहंदी असते ती पूर्ण हातभर? हो, नवरीची पूर्ण हातभर, नवरदेवाची फक्त समोरूनच असते ना. अच्छा. हो त्यांनाही हौसे खातर का त्यांनाही नाही, आवडतं? नवरदेवाला मेहंदी काढताच ना सर नॉर्मली. हो का? हो बरीच माहिती हो तुम्हाला लग्न बिग्नाची. हं? नाही, मी मेहंदी काढते म्हणून सांगितलं सर. अच्छा. प्रियंका, आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय. हो. आणखीन तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंच आहे. पाहूया का आपण व्हिडिओ? हो पाहूया. हा, व्हिडिओ प्लीज. प्रियंकाला भात इतका आवडतो की घरामध्ये एक दिवस भात केला नाही तर ती माझ्याशी खूप भांडते. म्हणून आम्ही सगळे तिला भाताडी भाताडी म्हणून चिडवतो. अभ्यासासोबतच या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडतं. माझी मुलगी प्रियांका ही शाळेमध्ये पहिलेपासूनच हुशार होती.
तिने खूप शिकून स्वतःचं नाव कमवावं अशी तिच्या वडिलांची अपेक्षा आहे. माझे वडील माझ्या लग्नाचा विचार न करता माझ्या शिक्षणासाठी प्रोत्साहन करता याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या आईपतीप्रमाणे जितकं ती शिक्षण शिकल तितकं पूर्ण तिला शिक्षण देणार मी. माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी कर्ज घेतलेलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही ते मला जिद्दीने शिकवत आहे. तर मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मला प्रशासकीय अधिकारी व्हायचंच आहे. कोण होणार करोडपती हा एकमेव असा कार्यक्रम आहे जिथे मला माझी हुशारी कामी येऊ शकते आणि मी माझ्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावू शकते. मला आता बाबांना विचारायचं आहे की परिस्थिती नसताना सुद्धा तुम्ही हा निर्णय घेतलात त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं कौतुक. मला सांगा, असा निर्णय घेताना काय मनात होतं? तिची जिद्द बघून ती हुशार होते, त्याच्यामुळे पुढचा निर्णय घेतला मी. अच्छा. आणि गावातले लोक याबद्दल काही म्हणायचे का तुम्हाला? साहजिकच. मग बाकीच्या मुलीचे लग्न झाले त्या वयाच्या, तुमच्या मुलीचं कधी करतात? इतक्या बाकी लहान विचारतात. इतकी लहान मुली गावामध्ये, खेडेगाव, आमचं गाव खेडेगाव, तिथं लवकरच लग्न करतात. लवकर म्हणजे किती लवकर? 18 वर्ष, 19 वर्ष. बापरे. आणि मग शिक्षण होतच नाही? 10वी 12वी पर्यंत. पण मग तुमच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आहेत का? हो, गावात मला शक्यतो मैत्रिणी नाही येत, म्हणजे मी बाहेर गावी शिकायला होते म्हणून. आणि गावातल्या मैत्रिणींची बरीपैकी लग्न झाली, जेवढ्या होत्या तेवढ्यांची. आणि माझ्या बरोबर ज्या शाळेत होत्या म्हणजे माझ्या वयाच्या, त्यांच्या सगळ्यांची लग्न झालेली आहेत. आणि तरी पण माझे पप्पा मला शिकवता, याचा मला खूप अभिमान आहे सर. आम्हाला सुद्धा पप्पांचा अभिमान आहे. पण म्हणजे प्रियंका, तुम्हाला शिक्षण लपवावं लागतं का गावात? नाही, म्हणजे ना, आता बायका, मी सध्या M.Com सेकंड इयरला आहे, तर मग त्यांना कळतच नाही की M.Com सेकंड इयर म्हणजे नेमकं किती. तर मग त्यांना सांगावं लागतं 13वी 14वी 15वी 16वी असं काहीतरी सांगावं लागतं. तर मग ते सांगायला लागू नये परत पुढं. आणि मग त्याच्यानंतर ते आपलं वय काउंट करणार. त्याच्यापेक्षा मम्मी सांगत असती 12वीला आहे ती सध्या. आणि सर, मी वाटते पण थोडीशी 12वीला असल्यासारखी. हो, नाही, म्हणूनच तर आम्हाला नवल वाटत होतं की इतक्या लहान मुलींची लग्न होत आहेत याचं. पण आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा प्रियंका, की इतकं शिकतेस, आणखी शिकण्याची इच्छा आहे. हो सर, मला PhD करायची आहे पुढे अजून. आता नेक्स्ट इयर मी ऍडमिशन घेणार आहे. आणि सिव्हिल सर्वंट होणं हे तर माझं, मी 7वीला होते ना तेव्हापासूनचं स्वप्न आहे. आणि ते पूर्ण होणार सर, 100%. अगदी होणार, 100% होणार. पण मग ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला तुझ्या गावच्या मुलींना काही सांगायचं आहे का? मला म्हणजे नुसतं माझ्याच गावाच्या नाही, तर मला इन जनरल सगळ्याच मुलींना सांगायचे की मुलगी शिकली म्हणजे प्रगती होती, दोन्ही घरांची होती, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांनी शिकावं, पुढं यावं. आणि जर शिकलं तर वाईट काहीच नाहीये ना, सगळं चांगलंच होतं ना सर. आपले डिसिजन आपल्याला घेता येतात, चांगलं वाईट यातला फरक कळतो. वा. म्हणून तर आमचा कार्यक्रम आहे तो ज्ञानाची शिकवण देणारा आहे. म्हणजे तुम्हाला इथे स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ज्ञानावर विजय मिळवत हे पैसे जिंकता येतात, होय ना? आता फक्त ज्ञानाची साथ, होय की नाही? याच्या पुढचा जो प्रवास आहे प्रियंका, त्यासाठी घड्याळराव तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी देणार आहेत. अजूनही 3ही लाईफलाईन्स तुमच्या शिल्लक आहेत. 20,000 रुपयांसाठी प्रियंका, हा आहे 6वा प्रश्न. पुढील गाण्याचे गायक कोण आहेत ते ओळखा. आता आम्ही तुम्हाला एक गाणं ऐकवणार आहोत आणि मग मी पर्याय सांगतो, ठीक आहे? सॉन्ग प्लीज. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. आणि पर्याय आहेत A. ऋषिकेश रानडे, B. अजय गोगावले, C. स्वप्नील बांदोडकर, D. रोहित राऊत.
सर ऑप्शन बी अजय गोगावले लॉक करा. हो पूर्ण खात्री आहे? 100%. कम्प्युटरराव, बी अजय गोगावले लॉक करा. बी अजय गोगावले हे बरोबर उत्तर आहे. कुठल्या सिनेमातलं हे गाणं? आय थिंक रेडू. बरोबर. बरोबर. आणि कोणी लिहिलंय गाणं? नाही माहिती सर. गुरु ठाकूर यांनी लिहिलंय. हां. आणि या गाण्याला संगीत दिले विजय नारायण गावंडे यांनी. पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी. तयार? हो. 40,000 रुपयांसाठी हा आहे 7वा प्रश्न. महाभारतानुसार द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव काय होतं? आणि पर्याय आहेत ए विदुर, बी दुर्योधन, सी अश्वत्थामा, डी शल्य. सर लाईफलाईन यूज करा. माहित नाही. नाही ठाऊक? नाही. कम्प्युटरवर थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? फ्लिप द क्वेश्चन. फ्लिप द क्वेश्चन, बदली प्रश्न. हो. बर. कम्प्युटरराव, प्रियांका महाले आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बदली प्रश्न, फ्लिप द क्वेश्चन. कृपया नोंद घ्यावी. प्रियांका, हा प्रश्न बदलायच्या आधी आमच्या प्रेक्षकांना आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. काहीच अगदी ठाऊक नाहीये. एखादा अंदाज? अंदाज आहे सर, पण काय? दुर्योधन. बर. कम्प्युटरराव, बी दुर्योधन लॉक करा. बी दुर्योधन हे चुकीचं उत्तर आहे. सी अश्वत्थामा हे द्रोणाचार्यांचे पुत्र होते. शरद्वानाची कन्या कृपा ही द्रोणांची पत्नी आणि अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा. दुर्योधन? नाही सर, मला काहीच म्हणजे मायथॉलॉजीची इतकी आयडिया नाही म्हणून. अच्छा, आता पुन्हा लॉकडाऊन मध्ये महाभारत दाखवलं होतं. हो दाखवलं होतं, पण मी कसं ना अभ्यासाच्या मी एमपीएससीचा फॉर्म भरला होता ना तेव्हा, तर मग त्याच्यातच होती अभ्यासात जास्त. त्यामध्ये हा विषय नाहीये का? नाही आम्हाला नाही हा विषय. बर. तर तुम्ही आता ही लाईफलाईन घेतलीये. फ्लिप द क्वेश्चन, हो. बदली प्रश्न. फ्लिप द क्वेश्चन ह्या लाईफलाईन मध्ये स्पर्धकांना विविध विषयांची यादी दिली जाते. स्पर्धकांनी आपल्या आवडीचा विषय निवडायचा आणि मग कम्प्युटरराव त्याच विषयासंदर्भातला प्रश्न तुम्हाला विचारतात. बदली प्रश्न अर्थातच फ्लिप द क्वेश्चन साठी ही विषयांची यादी आहे. या यादीतला प्रियंका तुम्ही कुठला विषय निवडलाय? चालू घडामोडी. चालू घडामोडी. कम्प्युटरराव, प्रियंका महाले यांनी चालू घडामोडी हा विषय निवडलाय. त्या विषयासंदर्भातला प्रश्न आता कम्प्युटरराव तुम्हाला विचारणार आहेत. प्रियंका, तयार? 40,000 रुपयांसाठी हा आहे बदली प्रश्न. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट भारतातील कोणत्या शहरात बांधण्यात येत आहे? स्पष्ट आहे प्रश्न? हो. आणि पर्याय आहेत ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी चेन्नई, डी कोलकाता. सर ऑप्शन बी नवी दिल्ली लॉक करा. बी नवी दिल्ली. हो. अगदी पूर्ण माहिती आहे. हो 100%. कम्प्युटरराव, बी नवी दिल्ली लॉक करा. बी नवी दिल्ली हे बरोबर उत्तर आहे. ब्रिटिश काळात आर्किटेक्ट एडविन ल्युटन्स अँड हर्बर्ट बेकर यांनी दिल्लीमध्ये सेंट्रल विस्टा कॉम्प्लेक्स ची रचना केली होती. यामध्ये राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये होती. आता सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन संसद भवन, केंद्रीय सचिवालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान याची उभारणी वेगानं सुरू झालेली आहे. अगदी परीक्षेला अभ्यास केलेला दिसतोय. हो सर. सर मला ह्या मंचावर माझ्या 2 शिक्षकांची नावं घ्यायची. हा प्रश्न आलाय म्हणून सांगते. अगदी जरूर. हा प्रश्न मला आला याचं कारण माझे पुण्याचे सर सुशील बारी सर,
ते त्यांचं लेक्चर करत असते सर मी दररोज. त्यांच्यामुळे ह्या क्वेश्चनचं उत्तर आलं. सर त्यांना मी थँक्स म्हणते ह्या मंचावरून. आणि माझे औरंगाबादच्या क्लासचे धनंजय आकात सर, ते सुद्धा, त्यांचा सुद्धा म्हणजे मी इथे येण्यामागं खूप मोठा वाटा आहे सर. अरे, दोन्ही शिक्षकांचे मनपूर्वक आभार की तुम्ही इतकं चांगलं शिकवलं प्रियंकाला की ती थेट हॉट सीट पर्यंत आली. हो. होय ना? हो. खूप टाळ्या शिक्षकांसाठी. प्रियंका, याच्या पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी आहे. तयार? हो. 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. परळी वैजनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या देवाचं आहे? आणि पर्याय आहेत: ए भगवान शंकर, बी भगवान विष्णू, सी भगवान गणपती, डी भगवान परशुराम. सर ऑप्शन ए भगवान शंकर लॉक कर. ऑप्शन ए भगवान शंकर. हो. खात्री आहे? हो. कम्प्युटर राव, ए भगवान शंकर लॉक करा. परळी वैजनाथ हो सर, ऐकलेले मी 12 ज्योतिर्लिंगापैकी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आहे. तुम्ही गेलाय? नाही, गेलेले नाहीये मी, पण वाचलेलं आहे मी पुस्तकात. प्रियंका, अर्धवट माहिती ही नेहमी घातक असते. सर घाबरू नका ना तुम्ही. प्रियंका, ए भगवान शंकर हे बरोबर उत्तर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील हो, ते परळी माहिती. वैजनाथ येथे. ते माहिती होतं मला 12 ज्योतिर्लिंग, पण मी विष्णू आणि शंकर मध्ये जरा कन्फ्युज झाली होती सर. अच्छा, पण अजिबात गोंधळ झाला नाही. 80,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. छान वाटतंय ना? खूप छान वाटतंय सर. हा? सर इथून मी जे काही कमवेल ना, म्हणजे जे काही जिंकेल ना, ती माझी पहिली कमाई असेल. याच्या आधी मला फक्त स्कॉलरशिपच मिळालेले आहेत. आणि ते स्कॉलरशिपचा पण माझ्यासाठीच वापर केला पप्पांनी. त्यांनी एक पैसा पण घेतला नाही त्यातला. पण आता इथून जे काही जिंकेल ना मी ते सगळे त्यांच्या हातात नेऊन देणार. किती रक्कम जिंकायची आहे सांगा? असं काही नाही सर, जितकं माझं नॉलेज आहे ना तेवढंच मला मिळू देत. एवढंच स्वामी समर्थाच्या चरणाशी प्रार्थना आहे माझी. बर. हो. 80,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. याच्या पुढे 1,60,000, मग 3,20,000, मग 6,40,000 अशा पटीत हे वाढत जाणार आहे. हो. तयार? हो. 1,60,000 रुपयांसाठी प्रियंका, हा आहे 9वा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात सूर्याचे पहिले किरण पडतात? आणि पर्याय आहेत: ए पश्चिम बंगाल, बी अरुणाचल प्रदेश, सी बिहार, डी ओडिशा. सर ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश लॉक करा. 100%. 100%? हो. खात्री आहे उत्तराची? हो. कम्प्युटर राव, बी अरुणाचल प्रदेश लॉक करा. सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून. आपल्याकडे पूर्वेकडे असलेलं राज्य कोणतं? अरुणाचल प्रदेश नॉर्थ ईस्ट साईडला आहे. आणि सर एक ऍस्पिरंट म्हणून मला मॅप पाठच असतो. मग पश्चिम बंगाल त्याच्यानंतर आहे? हो, सगळं सांगितलंय सर मी आता तर. नाही नाही, खूप माहिती दिली म्हणजे बरोबरच आहे नाही, असा याचा अर्थ नसतो काही. हो. शेवटी मी सांगणार आणि मग कम्प्युटर राव सांगणार हे उत्तर बरोबर आहे की नाही. हो चालेल. प्रियंका, बी अरुणाचल प्रदेश हे बरोबर उत्तर आहे. भारताचं सर्वात पूर्वेचं राज्य, प्रथम सूर्योदय ह्या प्रदेशात होतो म्हणून अरुणाचल असं नाव मिळालेलं आहे.
राज्याच्या अंजाव जिल्ह्यातील डोंग ह्या गावी पहिल्यांदा सूर्योदय होतो. राज्याचा 60% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. हां अरुणाचल प्रदेशचा. सर ते गावाचं नाव एकदा परत सांगता का? गावाचं नाव आहे डोंग. डोंग. अंजाव नावाचा जिल्हा आहे आणि डोंग गाव आहे जिथं भारतातला पहिला सूर्यकिरण येतो. अशा प्रकारे 1,60,000 लखपती प्रियांका महाले असं यापुढे यांना संबोधण्यात येईल, कारण त्या लखपती झाल्यात. होय का नाही बाबा? हो जिजाजी. हा. होय. आता तुम्ही मला सांगा, हा 1,60,000 खूप तांदूळ विकत घ्याल का? हा. नाही सर, मला ना वेगळे वेगळे तांदूळ आवडते, एकच प्रकारचे नाही आवडत. अहो, ते आम्हाला मी ऐकलं, आईंनी सांगितलं की इतका आवडतो तांदूळ की सारखा भात खाते आणि भाताचे पदार्थ खाते. म्हणजे ना सर, मला सलग तुम्ही महिनाभर पोळी नाही दिली तरी पण चालेल, पण भात एक दिवस नसला तर माझी चिडचिड होती. इतका प्रचंड आवडतो मला भात. आणि म्हणून तुम्हाला ए भाताडी भाताडी असं म्हणतात. हा, भातडी म्हणता मला घरी. अच्छा, पण म्हणजे किती प्रकारचे तांदूळ तुम्हाला ओळखता येतात? मला कोलम आवडतो, कोहिनूर, अजून पप्पा आणतात. पण असं पाहिला की ओळखता येतो? हो, कोलम छोटे छोटे असताना. हा. आणि बाकीचे ओळखता नाही येत मला एकदमच, पण टेस्टनी पण समजू शकतं मला. अच्छा. टेस्ट केल्यावर कळतं. हो? आणि हो, आणि माझा जालन्याचा भाऊ आहे ना, माझा मोठा भाऊ आहे म्हणजे दादा, तो तिकडनं जालन्याला चांगला तांदूळ मिळतो, मला आणून देत असतो तिकडून. होय. हो. आणि जालन्याला कुठला तांदूळ मिळतो? आता मला त्याचं नावच नाही माहित सर, पण तो त्याला माहिती प्रियाला कोणता तांदूळ आवडतो. अच्छा, थांबा, आता तुमची परीक्षा घ्यावीच लागेल मला. आणा मित्रांनो, आणा. आता माझ्याकडे 3 तांदूळ आहेत. आता ओळख. सर, हा बासमती राईस आहे. बर. हा आय थिंक मला असं वाटतं 40-50 रुपये किलोचा असेल. आमची दुकान आहे म्हणून सांगते. बर. आणि हा नाही सांगता येणार मला. हा पण बासमतीच असेल. हो. हो. आणि मी 100% मग नाव आता एक नाही मधला ओळखून टाका की. हा कोलम असेल, बारीक आहे थोडासा. हो का? हा, असं वाटते मला. नाही, थोडा लांब वाटतं. नाही, थोडा बारीक असेल. अच्छा, मी तुम्हाला एक विशेष माहिती सांगू इच्छितो प्रियांका, की हे 3ही बासमती आहेत. आणि तुम्ही उगाच असं म्हणत होता हा वेगळा आहे हा वेगळा आहे. हे 3ही बासमतीच आहे. सर, मी ना त्याचे भाव चांगले सांगू शकते. म्हणजे मी म्हटलं ना, हा 40-50 रुपये किलोचा आहे. आमची दुकान आहे, त्याच्यामुळे माहिती सर मला. काय हुशार आहे बुवा मुलगी, अगदी व्यवहारी. हा पप्पा, अगदी किराणा मालाचं दुकान आहे म्हणून भावासकट तांदळाची जात ओळखता आली. वा वा, खूप कौतुक. आता पुढचा टप्पा अधिक महत्वाचा आहे. बरोबर उत्तर 3,20,000 रुपये मिळवून देणार आहे. उत्तर जर ह्या क्षणी चुकलं तर तुम्ही थेट 10,000 वर येणार आहात. अजूनही 2 लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. अडचण वाटली तर अगदी जरूर त्याचा उपयोग करा. हो. तयार? हो. 3,20,000 रुपयांसाठी प्रियंका, हा आहे 10वा प्रश्न. वी.वा. शिरवाडकर पुढीलपैकी कोणत्या नावानं कविता लेखन करत होते? आणि पर्याय आहेत: ए. केशवसूत, बी. बालकवी, सी. कुसुमाग्रज, डी. अनिल. सर, ऑप्शन सी, कुसुमाग्रज. ऑप्शन सी, कुसुमाग्रज. हो, खात्री. खात्री आहे उत्तराची? काय करू? लॉक करा. कम्प्युटरराव, सी. कुसुमाग्रज लॉक करा.
केशवसुतांचं नाव काय? मला एक्झॅक्ट रिकॉल होत नाहीये सर, पण हो कुसुमाग्रज आहे उत्तर. कशामुळे कुसुमाग्रज वाटलं? मी वाचलंय ना सर, मराठीचा पण अभ्यास करते ना मी. अच्छा. बालकवींची कविता, केशवसुतांची. हो, कविता नाही सांगता येणार सर, पण मी नाव त्यांची असं जोड्या लावू शकते सर. अच्छा. प्रियंका, सी कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर. सी हे बरोबर उत्तर आहे. जीवन लहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळ वेल इत्यादी त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. विशाखा हा त्यांचा आधुनिक कवितांचा संग्रह मराठी वाङ्मयातील उच्च कोटीचं वैभव मानला गेलेला आहे. शिरवाडकरांना ज्ञानपीठ हो, पारितोषिक पुरस्कार. सुद्धा आहे. 2 नंबरचा, म्हणजे आधी वि.स. खांडेकरांना मिळालाय, नंतर शिरवाडकरांना मिळालाय. आणखी कोणाला मिळालाय? अजून एक आताच रिसेंटली मिळालंय 2014ला आय थिंक. हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ त्या नेमाडे. हा नेमाडे, भालचंद्र नेमाडे. आणि 3 नंबरचा तुम्ही विंदा करंदीकर. हो, विंदा करंदीकर. महाराष्ट्रामध्ये 4 लेखकांना हो, ज्ञानपीठ आतापर्यंत पुरस्कार मिळालेला आहे. हो. वा, अगदी अचूक माहिती होती प्रियंका. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत, कारण मला चेक लिहायची संधी मिळालेली आहे. ह्या पर्वातला पहिला चेक मी आता सही करणार आहे. प्रियंका महाले यांच्या नावाने 3,20,000. प्रियंका, तर माझी अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्या पप्पांच्या हातात चेक द्या. पप्पांच्या हातात देऊ? हो हो हो. पप्पा. ज्ञानेश्वर महाले, तुमचं मनपूर्वक स्वागत. आता खरं तर जिच्या ज्ञानामुळे हा 3,20,000 ही रक्कम मिळालेली आहे ती प्रियंका आहे. मी तिच्या हातात देतो आणि मग तू बाबांना दे. हो, चालेल. 3,20,000 प्रियंका महाले. बाबा, आता कसं वाटतंय? अभिमान वाटतोय? अभिमान वाटतो. आणखीन पण ती अभिमानी नाव पुढे करेन ती. अगदी. अगदी. आणि ती हुशार आहे, तिने आहे, अभ्यास केलाय, अभ्यास केलाय. तुमचा पाठिंबा आहे. पाठिंबा तर आहेच तिला, पण ती मूळची हुशार आहे ती फक्त. आणि नुसतंच 3,20,000वर थांबायचं नाही, होय नाही ना? नाही, अजून पण ते देते. होय ना? तिला मिळू देत. मी माझ्याकडे ठेवतो हो, चालेल. किंवा तू तुझ्याकडे ठेव. नाही सर, खरं तुमच्याकडे. बघ हा. प्रियंका, एकदम रिलॅक्स वाटतंय ना? हो. तुम्ही 3,20,000चा टप्पा पार केलाय. ओ सचिन सर, ओ सचिन सर. हो 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 हो, सांगतो. जर आपणास भारतीय रिझर्व्ह बँक अथवा अन्य संस्थांच्या नावानं तुम्ही न मागता मोठी रक्कम जसं लॉटरी, टॅक्सचा परतावा इत्यादींची ऑफर मिळाली असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. अशी रक्कम मिळवण्यासाठी आपला बँक खाते नंबर कोणालाही देऊ नका. तसंच कुठलीही रक्कम जमा करू नका. अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करा. राईट? अगदी बरोबर. आरबीआय सांगते जाणकार व्हा, सतर्क रहा. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. 6,40,000 रुपयांचा. अजूनही 2 लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत, पण तरी 3,20,000. मला असं सारखं विचारावंसं वाटतं की जसजसे लाख वाढत जातील तसतशा योजना बदलत जातील का? नाही सर, म्हणजे आमच्या घरावर कर्ज आहे, पप्पांनी घेतलेलं 6 लाखांचं. ते पे होईल याच्यातून. आणि जर अजूनच सर जास्त मिळाले तर गाडीवरचं कर्ज सुद्धा पप्पा फेडतील. म्हणजे अच्छा. आणि कर्ज कशासाठी घेतलं होतं? घर बांधण्यासाठी घेतलं होतं आणि काही माझ्या क्लासेससाठी उपयोग झाला त्याचा. बर. पण आता तुम्ही
ज्या घरात राहता त्या घरासाठी? हो, आता ज्या घरात राहतो त्या घरासाठी. अच्छा. आणि 3,20,000 पण 6 लाखाचं कर्ज आहे, होय ना? हो, 6 लाख. मग आता 6 आणखी लाख आणि गाडीवरचं 3 लाख मिळून 9 लाख. बर. बघा, म्हणजे नुसतं मी आता असं म्हणणार होतो 6,40,000 म्हणजे तुमचे प्रश्न, तर लगेच तुम्ही 3 लाख त्यात जोडलेत, होय ना? नाही, ते आहे तेच सांगितलं ना सर मी. नाही, काही हरकत नाही. 6,40,000 नंतर थेट 12,50,000चा प्रश्न आहे, हो ना? हो. तयार? हो. प्रियंका, 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. हार्वर्ड विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या देशात आहे? इन विच कंट्री इज हार्वर्ड युनिव्हर्सिटी लोकेटेड? आणि पर्याय आहेत: ए युनायटेड किंगडम, बी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी कॅनडा. UK, USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. सर मला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे, ए आणि बी मध्ये. तर मी लाईफलाईन यूज करेन. अच्छा. कुठली लाईफलाईन घेणार? व्हिडिओ कॉल अ फ्रेंड. विचार करायला वेळ आहे, पण घ्यायची आहे लाईफलाईन? हो, लाईफलाईन घ्यायची. बर. कम्प्युटर राव, प्रियंका महाले आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ अ फ्रेंड. कृपया नोंद घ्यावी. प्रियंका, आधी पाहूया तुम्ही दिलेल्या मित्रांची नाव. पंडितराव किशनराव आकात, सुशील बारी आणि विजय गव्हाणे. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? सुशील सर. बर. कम्प्युटर राव, सुशील बारी यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात सुशील सर? टीचर आहेत. औरंगाबादला? नाही, पुण्याला. हो. सुशील सर, नमस्कार. नमस्कार सर. मी सचिन खेडेकर बोलतोय, कोण होणार करोडपती मधून. आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. तुम्ही प्रियंकाला इतकं छान शिकवलंय की तिने पटापट प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. प्रियंका 3,20,000 ही रक्कम जिंकलेली आहे. 6,40,000 रुपयाचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्याकडे 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज प्रियंका तुमचा, आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. सर, हार्वर्ड विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या देशात आहे? युनायटेड किंगडम, USA, ऑस्ट्रेलिया की कॅनडा? US is the answer. USA. बी ना ऑप्शन सर? शुअर ना? Yes. US. B is the answer. काय लॉक करू? बी. ऑप्शन बी, USA. कम्प्युटर राव, बी USA लॉक करा. प्रियंका, बी USA हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू सर. अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स राज्यात केम्ब्रिज शहरात वसलेलं हार्वर्ड विद्यापीठ हे वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 1636 साली झालेली आहे. संस्थापक जॉन हार्वर्ड यांच्या स्मरणार्थ विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं. व्हेरिटास म्हणजे सत्य हे हार्वर्ड विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे. व्हेरिटास. आज मला अतिशय आनंद होतोय 6,40,000चा चेक त्याच्यावर सही करताना. प्रियंका महाले, 6,40,000. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. प्रियंका महाले, 6,40,000. मी
हा चेक देखील इथंच ठेवणार आहे, चालेल सर. होय ना? हो हो. इथं ठेवल्यामुळे याच्या पुढचे वाढतायत 3 पैसे. ठेवले ना तरी पण चालतील सर. हा? याच्या पुढचे 3 ठेवले तरी पण चालतील. याच्या पुढचे 3 असेच ठेवलेले आहेत लिहून, सह्या करायच्या बाकी आहेत फक्त. हा? उत्तर अगदी बरोबर दिलं रे दिलं की मी लगेच सह्या करणार. चालेल. हा? हो. तुमचं काय मत आहे, विद्यापीठामध्ये युनिफॉर्म असायला हवा का युनिफॉर्म नको? सर ऍटलिस्ट 12वी पर्यंत युनिफॉर्म असायला हवा. म्हणजे माझ्या शाळेत पण युनिफॉर्म होता, कॉलेजला पण युनिफॉर्म होता 11वी 12वीला. ग्रॅज्युएशन मी रेग्युलर नाही केलं, त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनचा अनुभव नाहीये मला. पण 12वी पर्यंत ऍटलिस्ट युनिफॉर्म असायलाच हवा. म्हणजे ना एक विद्यार्थ्यांमध्ये एक समानतेची भावना असते असं मला वाटतं. आणि अजून एक सांगायचं सर गोष्ट, आमच्या शाळेत बुधवारी ऑफ डे असायचा. सोमवार मंगळवार युनिफॉर्म, बुधवारी ऑफ डे, गुरुवार शुक्रवार शनिवार पुन्हा युनिफॉर्म. तर मी नवीन ड्रेस जर घेतला ना सर तर मी वाट बघायची बुधवार कधी येईल. आणि त्याची एक बाजू अशी होती दुसरी, की समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे एकच युनिफॉर्म आहे तर त्याने बुधवारी तो युनिफॉर्म त्याला धुवायला चान्स मिळावा. तर मग एका नाण्याच्या 2 बाजू असतात ना सर, ती हे असं. खरंय, एका नाण्याच्या 2 बाजू असतात. मला मनापासनं कौतुक तुमचं करावं असं वाटतं, तुमच्या वडिलांचंही करावं असं वाटतं की त्यांनी तुमच्यामधले गुण हेरले, तुम्हाला मदत केली. आज जेव्हा घरामध्ये मुलगा मुलगी असताना सुद्धा आपल्याकडे आजही वेगळं वेगळं वागवलं जातं, तसं वागले नाहीत. नाही, अजिबात नाही सर. म्हणजे ना घरात पैशांचा प्रॉब्लेम आहे ना, तर पप्पा माझ्या शिक्षणाला प्रायोरिटी देतात भैयापेक्षा जास्त. त्याला फोटोग्राफीची आवड आहे सर, पण मग आता फोटोग्राफीच्या क्लासेसचे बरेचसे पैसे, पुण्यामध्ये राहायचं वगैरे इतकं अफोर्ड नाही करू शकत ते. तर मग त्याच्यामुळं ते मला म्हणतात की तू काहीतरी बन, मग आपण त्याच्याकडे बघू. वा, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आजच्या जमान्यात ह्या शतकामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव असूच नये. आणि मला असं वाटतं की तुमचे वडील तुमच्यापेक्षा जास्त पुरोगामी आहेत. हो. सर मला एक विचारायचं होतं. हा, मला सगळेजण म्हणतात की तू खूप शांत आहे. तुम्हाला वाटते का मी शांत? तुम्हाला लोक सांगतात की तुम्ही खूप शांत आहात. हो, मला सगळे म्हणतात शांत आहे शांत आहे. पण म्हणजे पण आता हा कार्यक्रम जेव्हा पाहतील तेव्हा ते काय म्हणतील की तुम्ही तर काय सचिन खेडेकरांना काय बोलूच दिलं नाही, हा? असं म्हणतील का नाही? काय माहित आता काय म्हणता, आता ऐकायला मिळेल ते. पण तुमची बडबड मला खूप आवडतीये. हो, thank you. असंच हसत राहा आणि असंच चांगलं खेळत राहा. कारण आपला हिशेब कितीचा आहे? 9 लाख. 9 लाख. लोनचं आम्ही 1 करोडचा खेळ मांडलाय आणि तुम्ही 9 लाख आणि 8 लाख असं करताय. नाही सर, माझं असं काही खूप मोठं स्वप्न नाहीये, पण जितके मिळेल तितके इथं. पण मी खरं सांगू, हा. स्वप्न नेहमी मोठी पाहावी, हो सर. मग ती खरी होतात. आमच्या शाळेत देशपांडे मॅडम होत्या ना, त्या म्हणायच्या तुम्ही जर एवढं स्वप्न बघितलं ना तर त्याच्या खालचं पूर्ण होतं. तुम्ही स्वप्नच तुमच्या हाईटपेक्षा जास्त बघा, मग ते खालचं पूर्ण होईलच. आणि मग त्याचाही आनंद होईल, होय ना? हो. खूप खरंय. तर पुन्हा एकदा खेळाकडे. प्रियंका, आता तुमच्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. हो. 12,50,000 रुपयांचा प्रश्न आहे. खेळाची वेळ संपली, पण काही हरकत नाही. 12,50,000 उद्याच्या खेळाची सुरुवात होणार आहे. प्रियंका, अगदी उत्तम झोप लागली पाहिजे आणि आत्ता आहेत त्यापेक्षा अधिक मोठी स्वप्न पडली पाहिजे. हो सर. या आशेवर आज थांबूया. हो चालेल. 2 मित्र जंगलातून चाललेले असतात. दोघांच्याही मनात वाघाची भीती असते. बिचारे भीती घालवायला एकमेकांशी वेगवेगळ्या विषयावर बोलत असतात. तरी त्यातला एक जण दुसऱ्याला विचारतो, जंगलात अचानक वाघ मागे लागला तर तू काय करशील? दुसरा म्हणतो, मी जोरात पळेन. पहिला म्हणतो, पण जोरात पळालो तरी तो वाघ आहे, तो थोडाच आपल्याला सोडणार आहे. तर दुसरा म्हणतो, मला वाघाची चिंता नाही, मला फक्त तुझ्या पुढे पळायचंय. एकदा वाघाने तुला पकडलं की मग मी वाचलो. आता काय बोलणार?
फक्त स्वतःपुरता विचार केला की प्रश्न कधीच सुटत नाहीत. प्रश्न सोडवायचे असतील तर विचार मोठे असले पाहिजेत, आमच्या प्रियांकासारखे. आपण सगळ्यांचा विचार केला तरच आपले प्रश्न सुटतील. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, शिकत राहूया, खेळत राहूया, बघत राहूया कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री. सर मला एक पण नाव क्लिक होत नाही इथलं, कारण नुकसान खूप होईल मी जर अंदाजे टप्पू मारला तर. आजचं जे हे छोटंसं यश असेल सर, हे तिलाच मी अर्पण करेल सर, की जिच्यामुळे मी हा प्रवास करू शकली. ती जरी उपस्थित नाही आहे सर, मला कळतं की ती शरीराने माझ्यासोबत नाही आहे, पण ती मनाने प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहे. जयश्रीताई, हा खूप महत्वाचा टप्पा होता जिथं तुम्ही प्रेक्षकांची मदत घेतलीत. छोटंसं गाव होतं, त्यात खूप उत्कृष्ट आणि प्रेमळ मूर्तिकार होता. मूर्ती बनवायच्या आधी खूपदा दगडाशी बोलत बसायचा. असाच एकदा एका मंदिरासाठी तो मूर्ती बनवायला दगड तपासत होता. तो त्याला आवडलेल्या 2 दगडांजवळ गेला आणि बोलायला लागला. त्याने विचारलं की मला एक मूर्ती बनवायची आहे, तुमच्यापैकी कोण तयार आहे? एक दगड नाही म्हणाला, कारण मूर्ती बनवायला छन्नी हातोड्याचे घाव कोण सहन करणार. दुसरा दगड तयार झाला. काही दिवसातच त्या दगडातून सुंदर मूर्ती तयार झाली. मंदिराच्या लोकांनी त्या मूर्तीची पूजा केली, देव्हाऱ्यात ठेवलं. लोक दर्शनासाठी रांगा लावू लागले. दुसरा दगड मात्र तसाच बाहेर पडून होता. बाहेर पडलेल्या दगडाला देव झालेल्या दगडाचं कौतुक बघून वाईट वाटायला लागलं की आपण जर थोडे घाव सहन करायची तयारी दाखवली असती तर आपल्याला उन्हात बसावं लागलं नसतं. आपला सुद्धा जय जयकार झाला असता. आणि मुख्य म्हणजे लोकांनी नारळ फोडण्यासाठी आपला वापर केला नसता. आता बिचाराला रोज नारळाचे घाव सहन करावे लागतात आणि आत बसलेला दगड काही दिवस घाव सोसून कायम देव्हाऱ्यातली मूर्ती झाला. घाव सोसल्याशिवाय देवाची मूर्ती घडत नाही. कष्ट केल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. आज आपल्या सोबत असलेले स्पर्धक खूप संघर्षातून कष्ट करून आलेले आहेत. यशापासून अवघ्या काही अंतरावर आहेत. त्यातल्याच एक आहेत प्रियंका महाले, ज्यांच्या सोबत आपण खेळत आहोत ज्ञानाचा हा अफलातून खेळ. कोण होणार करोडपती? चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्पष्ट वक्त्या आणि परखड बोलणाऱ्या प्रियंका महाले यांचं. प्रियंका, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर. आता कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय सर. मी सांगू शकत नाही मला किती आनंद होतोय. होय ना? 1 दिवस, 2 दिवस, आज तिसरा दिवस. होय ना? कालही तुम्हाला सांगितलं की स्वप्न मोठी पाहायला शिकलं पाहिजे. हो सर. हो की नाही? हो. हवेत भरारी मारायची म्हणजे अशीच काही भरारी होत नाही. विमान प्रवासात होते भरारी. तो झालाय का तुमचा? नाही सर, माझा ना एक अनुभव आहे, सांगू का मी? हो. मी 8वीला होते शाळेमध्ये. तेव्हा आमची ट्रिप जाणार होती दिल्ली, आग्रा, मथुरा आणि फीस होती 10,000 रुपये. आणि मी पप्पांना सांगितलं, पप्पा विमानाने सहल जाणारे, मला पाठवताल का? ते अफोर्ड नव्हते करू शकत, तरी सुद्धा मग त्यांनी इकडून तिकडून तयारी केली. माझं बारीक झालेलं तोंड बघितलं आणि म्हणे चल ठीक आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या हातात पैसे होते, जा भर.
आणि मग मी गेले, नाव नोंदवलं तिथं. माझ्यासोबत कोणीतरी असावं म्हणून माझ्या बेस्ट फ्रेंडला पण तयार केलं पूजाला. ती आणि मी आम्ही पहिल्याच दिवशी नाव नोंदणी केली. 1 नंबर माझं नाव, 2 नंबर तिचं नाव. आणि मग त्याच्यानंतर मी 8 दिवस नोटीसची वाट बघत होते की आज तरी सूचना येईल, ट्रिपची डेट ठरेल. काहीही सूचना नाही. मी रोज वाट बघायची शाळेमध्ये गेल्यावर. आणि एक दिवस अचानक नोटीस आली, आपली ट्रिपच कॅन्सल झाली. ओ, माझं स्वप्नच राहिलं मग सर ते. आणि ते अजून स्वप्नच आहे आता कधी अजून बसणं स्वप्न होईल. आहे? हा, अजून मी विमानात नाही बसली. आज मग संधी आहे अगदी हो, 100% संधी आहे तुम्हाला विमान प्रवासाची आता यापुढे. इथून जातानाच बसेल वाटलंच तर. पण काय आहे त्यासाठी खेळावं लागेल आणि खेळ सुरू करावा लागेल. हो, करूयात ना. इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घर बसल्या आपल्या फोनवर कोण होणार करोडपती खेळू शकता. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून किंवा अपडेट करून यात तुम्ही भरघोस रक्कम सुद्धा जिंकू शकता. घरी बसून खेळताना तुम्हाला काही अडचण आली तर आता तुम्ही सुद्धा लाईफलाईनचा वापर करू शकता. त्याशिवाय तुम्हालाही मिळू शकते हॉट सीटवर येण्याची संधी. तर मग खेळत राहा आणि जिंकत राहा. चला तर मग प्रियंका महाले यांच्या बरोबर खेळूया कोण होणार करोडपती. प्रियंका, 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून ओळखला जातो? Which day of the year is marked as World Diabetes Day? आणि पर्याय आहेत A. 23 जुलै, B. 14 एप्रिल, C. 14 नोव्हेंबर, D. 2 ऑक्टोबर. आपल्याला वेळेचं बंधन नाही. सर मी ऑप्शन ए आणि बी मध्ये कन्फ्यूज आहे. 23 जुलै आणि 14 एप्रिल. सर लाईफलाईन. नाही, रिस्क नको घ्यायला, आहे लाईफलाईन माझ्याकडे शिल्लक. ठीक. कम्प्युटरराव, प्रियंका महाले आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, ह्या कठीण प्रसंगातून वाचवण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मी प्रश्न आणि पर्याय वाचून दाखवतो. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे. तयार? पुढीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून ओळखला जातो? A. 23 जुलै, B. 14 एप्रिल, C. 14 नोव्हेंबर, D. 2 ऑक्टोबर. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. A. 23 जुलै 12%, B. 14 एप्रिल 28%, C. 14 नोव्हेंबर 48% आणि D. 2 ऑक्टोबर 12%. प्रेक्षकांनी कौल दिलेला आहे C. 48%, 14 नोव्हेंबर. काय करूया? लॉक करा. कम्प्युटरराव, C. 14 नोव्हेंबर लॉक करा. ह्या टप्प्यावरती तुम्ही प्रेक्षकांची मदत घेतली आहे. तुमच्याकरता हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. पण 48% प्रेक्षकांनी 14 नोव्हेंबर असं सांगितलं होतं. आम्हाला 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून माहिती आहे.
पण सर हे जागतिक आहे ना. म्हणजे जास्तीची मेजॉरिटी असं? नाही तसं नाही म्हणायचं मला. हे सगळे 14 नोव्हेंबर 2 ऑक्टोबर हे भारतातले आपण सेलिब्रेट करतो असं. सर सांगा ना आता. पण हे खरंच मानलं पाहिजे की चारही पर्यायांचा तुम्ही विचार केलात, प्रश्नातला प्रत्येक शब्द ऐकलात, तुमच्या असलेल्या स्वभावाप्रमाणे तुम्ही प्रेक्षकांच्या बरोबर जायचं ठरवलं. सी 14 नोव्हेंबर हे बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. प्रियंका महाले 12,50,000. प्रियंका, मला अगदी मनापासून आनंद आहे हा चेक लिहिण्यात, त्यावर सही करण्यात आणि पुन्हा एकदा माझ्याकडेच ठेवण्यात. हो सर, तिथेच ठेवा. अजून 2 ठेवा. होय ना? अजून बाकी आहेत 3 चेक. ह्या निमित्तानं तुमचं सगळं कर्ज फिटणार आहे. हो सर, कुटुंबाचं. कर्ज फिटणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता 9 लाखापेक्षा जास्त अमाऊंट झाली ना सर. 9 लाखांचा हिशोब होता कालपर्यंत आपला. आता घरामध्ये आमच्या गाडी होती आधी 4 व्हीलर, ती विकली होती कर्जांच्या हप्त्यासाठी. आणि मम्मीच्या गळ्यात सोनं कमी असतं, जास्त बँकेतच असतं. लास्ट टाइम आता फेब्रुवारीमध्ये माझे कानातले आणि अंगठी मोडली पप्पांनी माझ्या स्कॉलरशिपच्या पैशातून. आणि काही त्यांनी टाकून केलं होतं ते सुद्धा मोडलं, कारण कर्जाचे हप्ते थकले होते. तर आता मी मम्मीला थोडाफार आनंद देईल. गाडी घेऊन पप्पाला, भैयाची खूप दिवसाची इच्छा आहे सर गाडी घ्यायची, तर त्याला थोडाफार आनंद देईल. आणि आमच्या घरातल्या लक्झरियस वस्तू अशा थोड्याफार आल्या ना, तर मग तो गेलेला आनंद तो कुठंतरी परत मिळेल आमच्या फॅमिलीमध्ये. पण हे खरं आहे की तुम्ही आज कुटुंबासाठी उभ्या आहात आणि इतक्या समजूतदार आहात. बाबांची तर मी बोलतोच आहे, पण आणखीन कोणाला तरी तुमच्याशी बोलायचंय. आपण बोलूया का? हो. व्हिडिओ प्लीज. आई नमस्कार. नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय, कोण होणार करोडपती मधून. हो नमस्कार सर. आणि मला तुम्हाला ही पहिली आनंदाची बातमी द्यायची होती की प्रियांका माझ्या समोर बसली आहे आणि 12,50,000 रुपये जिंकली आहे. रक्कम खूप मोठी आहे. अजून 3 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली तर ती 1 कोटी पर्यंत पोहोचणार आहे. पोहोचेल ना सर, माझा विश्वास आहे माझ्या मुलीवर. 1 कोटी पर्यंत पोहोचेल. आता जे आईला वाटतंय ते काय वाटतंय सांग? तिला खूप आनंद झालाय सर. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय. मला खरंच आईबाबांचं इथे कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही अगदी उत्तम संस्कार दिलेत प्रियंकाला, मुलाप्रमाणे वागवलत, वाढवलत. आज ती तिच्या कर्तृत्वानं इथं बसलेली आहे हॉट सीटवर. आणि आज तिनं तिच्याबद्दल सांगायच्या आधी घर, कुटुंब, आमच्या असलेल्या अडचणी यावरती मात करायची आहे हे आधी सांगितलं. स्वतः काय करायचं आहे ते त्या पुढं ठरेल. मला असं वाटतं की ही तुमच्या संस्कारांमुळेच घडलेली मुलगी आहे. आणि मला खरंच तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आवडेल आणि तिने अधिकाधिक रक्कम जिंकावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. खूप खूप आभारी आहे तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि प्रियंकाशी बोलू शकलात. आम्हाला याचा मनापासून आनंद आहे. धन्यवाद. धन्यवाद. वा. पण आता पुन्हा एकदा एक धोक्याची सूचना. आता तुमच्याकडे कुठलीही लाईफलाईन तुम्हाला उपलब्ध नाही. आत्ता जो 25 लाखाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर ठाऊक असायला हवं, नाहीतर नुकसान 9,30,000 रुपयांचं होणार आहे. तुम्ही थेट 3,20,000वर येऊ शकता. तयार? हो. प्रियंका महाले, 25 लाख रुपयांसाठी हा आहे 13वा प्रश्न. भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेनं पहिल्यांदा एकटीनं दक्षिण ध्रुवाची मोहीम पूर्ण केली होती आणि
पर्याय आहेत ए. हरप्रीत कौर चंडी, बी. अरुणिमा सिन्हा, सी. सुचेता कडेठाणकर, डी. हिना जयस्वाल. सर मला एक पण नाव क्लिक होत नाही इथलं, म्हणजे मी ऐकलेलंच नाही याच्या आधी. दक्षिण ध्रुव अँड ऑल हे माहिती आहे, पण हे नाव ओळखीचे नाहीत माझे. वेळेचं बंधन नाहीये. नाही सर, मी क्विट करेल, कारण नुकसान खूप होईल मी जर अंदाजे टप्पू मारला तर. खेळ सोडणार. हो. ठीक आहे. कम्प्युटरराव, प्रियंका महाले आपला खेळ इथंच सोडू इच्छितात. कृपया नोंद घ्यावी. हा प्रियंका, आमच्या प्रेक्षकांना आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. काही अंदाज होता? अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा. कम्प्युटरराव, बी. अरुणिमा सिन्हा लॉक करा. प्रियंका, बी. अरुणिमा सिन्हा हे उत्तर तुम्ही दिलं असतं तर 9,30,000चं नुकसान झालं असतं. याचं अचूक उत्तर आहे ए. हरप्रीत कौर चंडी. आता मला हे कायम लक्षात राहील सर. पण काही हरकत नाही प्रियंका, खूप खूप शुभेच्छा. 12,50,000 टाळ्या वाजत राहायला पाहिजे. लाखो व्यक्तींमधून एका व्यक्तीला या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. थँक्यू सर. खूप खूप शुभेच्छा. प्रियंका महाले अत्यंत कर्तृत्ववान, आईवडिलांची लाडकी, आईवडिलांच्या संस्कारात वाढलेली. 12,50,000 ही रक्कम त्या इथं जिंकल्या. 25 लाख रुपये जिंकण्याची संधी त्यांना होती, पण जबाबदारीची जाणीव, त्यांचा स्वतःचा समृद्धपणा म्हणून त्यांनी खेळ सोडायचा निर्णय घेतला. आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांना पुढील त्यांच्या प्रवासासाठी.